नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीची कृतीपत्रिका तुम्हाला मी व्हॉट्सॲपवर टाकलेलीच आहे. परंतु आज मी तुम्हाला कृतीपत्रिकेचं स्वरूप समजावून देणार आहे. त्याचबरोबर निबंध, गृहपाठ, वर्गपाठाची वही, त्यामधलं लिखाण याबद्दल माहिती सांगणार आहे. सगळ्यात प्रथमतः तुम्हाला मी माहिती व्हॉट्सॲपवर टाकल्याप्रमाणे 200 पेजेस वर्गपाठासाठी वही करण्यास सांगितलेली आहे. आता मी दररोज तुम्हाला जो काही पाठ शिकवणार आहे, त्या खालचा जो काही स्वाध्याय देणार आहे, तो स्वाध्याय गृहपाठाच्या वहीत लिहायचा आणि उरलेले सगळे प्रश्न, त्याची उत्तरे ही वर्गपाठाच्या वहीत लिहायची आहेत. ज्या दिवशी तो गृहपाठ दिला जाईल, ज्या दिवशी जो स्वाध्याय दिला जाईल, त्या दिवसाची तारीख, वार टाकणं अनिवार्य राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 100 पेजेस निबंधासाठी तुम्हाला एक स्क्वेअर बुक घ्यायला मी सांगितलेलं आहे. इयत्ता 9वी प्रमाणे सगळ्यात सुरुवातीला पहिल्या 2 पानांवर आपण सुंदर हस्ताक्षरामध्ये अनुक्रमणिका आखायची आहे. त्यानंतर त्या 2 पानांची अनुक्रमणिका संपल्यानंतर नवीन पानावर म्हणजे 3ऱ्या पानावरती तुमचा निबंध आणि गृहपाठ सुरू होईल. म्हणजे गृहपाठाच्या वहीत गृहपाठ आणि निबंधाच्या वहीमध्ये निबंध. आता मी तुम्हाला 2 निबंध दिलेले आहे, पण ते निबंध कसे लिहायचे याबद्दलची माहिती व्हॉट्सॲपवर फक्त लेखी स्वरूपात टाकलेली आहे. पण त्याबद्दलची मी माहिती तुम्हाला प्रत्यक्षामध्ये मी स्पष्ट करून सांगणार आहे. ती वैशिष्ट्ये सगळे लक्षात घेऊन आणि मगच आपण तो निबंध लिहावायचा आहे. निबंध लिहित असताना प्रामुख्याने जे निबंधाचे काही नियम आहेत, ते नियम काटेकोरपणे पाळून आणि मग तो निबंध लिहायचा आहे. आता तुमच्या 10वीच्या संदर्भाने अगोदर मी निबंधाबाबतची चर्चा करणार आहे. मी मगा सांगितल्याप्रमाणे 100 पेजेस स्क्वेअर बुक घ्यायचं आहे. पहिल्या पानावरती आपलं पूर्ण नाव, इयत्ता, तुकडी, रोल नंबर, विषय हे टाकून पुढच्या पानावरती अनुक्रमणिका आणि दुसऱ्या पुढच्या पानावर पुन्हा अनुक्रमणिका आखायची आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या पानावरती मी तुम्हाला जो निबंध दिलेला आहे, त्या निबंधाचं नाव वरच्या स्पेसमध्ये न येता किंवा जागेत न येता जिथे तुमचा समास आहे त्या समासाच्या खाली सुंदर हस्ताक्षरामध्ये निबंधाचं नाव टाकायचं आहे. अगोदर निबंध क्रमांक टाकायचा आहे. निबंधाचं नाव टाकून झाल्यानंतर त्याच्या खालच्या ओळीत उजव्या बाजूला दिनांक द्यायचा आहे. तो दिनांकही मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेला आहे. पहिल्या निबंधाचा दिनांक आहे 30/6/2020. त्यानंतर निबंध लेखनाला सुरुवात करायची आहे. कोणताही निबंध लिहित असताना समान अशा प्रकारची वैशिष्ट्ये म्हणजे सुंदर अशा प्रकारची परिच्छेद मांडणी, सुंदर हस्ताक्षर, ऱ्हस्व दीर्घाचा विचार करून निबंध लेखनाच्या नियमानुसार लेखन करणे आणि अलंकारिक भाषेचा वापर करणे. सचित्र भाषाशैली शक्यतो वर्णनात्मक निबंधामध्ये लिहायची आहे. आता मी वर्णनात्मक निबंधाचं हे विशेष तुम्हाला सांगितलं, त्याचं कारण असं की पहिलाच निबंध आपण वर्णनात्मक घेतलेला आहे. त्यामुळे तो निबंध लिहित असताना आपण जी भाषा वापरणार आहोत, उदाहरणार्थ मी पाहिलेला पहिला पाऊस, आता तुम्ही स्वतः अनुभवलेला जो असेल पाऊस, त्याचं वर्णन सुंदर तुम्हालाच करता आलं पाहिजे की वाचकाने किंवा आम्ही आता तपासणार आहोत, तर तपासत असताना आमच्या ते असं लक्षात आलं पाहिजे की तुम्ही पाहिलेला पाऊस आहे, परंतु आमच्या डोळ्यासमोरून ते सगळं चित्र गेलं पाहिजे वाचत असताना. त्या दृष्टिकोनातून तसा तो निबंध लिहायचा आहे. इयत्ता 10वीसाठी 8 गुणांसाठी हा निबंध आहे. त्यामुळे तुम्ही कमीत कमी स्क्वेअर बुकचे तुमचे 2 पेजेस, आता निबंध आपण एकाच पानावर लिहितो याची कल्पना तुम्हाला आहेच. पानाच्या पाठीमागच्या बाजूला निबंध लिहायचा नाही, तर एकाच बाजूने आपण निबंध लिहायचा आहे. अशी 2 पानं म्हणजे जवळजवळ आपला 120 शब्दांचा तो निबंध येऊ शकतो. तर अशा पद्धतीने मी दिलेल्या सूचनांप्रमाणे निबंध लेखन करायचं आहे. म्हणजे पहिला निबंध सांगितल्याप्रमाणे तसाच दुसरा निबंध मी ज्यावेळेस देईन त्यावेळेस त्या निबंधाची वैशिष्ट्ये मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आता मी बघितलं की तुम्हाला मी विषय दिला निबंधाचा, पण बऱ्याच मुलांनी जो ग्रुप आपण बनवलेला आहे त्या ग्रुपवर निबंध, त्याचे फोटो वगैरे काढून आणि तो निबंध टाकला आहे. हरकत नाही, परंतु त्यामध्ये एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की जेव्हा आपली शाळा सुरू होईल, आता ती शाळा कधी सुरू होईल
हे नक्की माहिती नाही. कारण तुमच्या लक्षात आहे की या कोविड-19ने फार मोठ्या प्रमाणामध्ये ही संकट आपल्यावरती आणलेले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तुम्ही आणि आम्ही एकमेकांच्या जवळ येऊन किंवा समोरासमोर बसून हे काम करू शकत नाही. म्हणून जेव्हा शाळा सुरू होईल त्यावेळेस प्रत्यक्षात या वया सगळ्या तपासल्या जातील आणि त्यावेळेसच तुम्हाला ते गुणदान केलं जाईल. त्यामुळे आता तुम्ही त्या बाबी किंवा तुम्ही लिहिलेला निबंध असेल, तुम्ही लिहिलेला गृहपाठ असेल, तो आपल्या ग्रुपवर किंवा वैयक्तिक माझ्या व्हॉट्सॲपवर टाकण्याची आवश्यकता नाही. कारण एवढे मुलं आहेत, समजा 10वी अ, ब, क तिघं मिळून जर आपण बघितलं तर 183 संख्या आहे आपली. एवढ्या मुलांचे ते निबंध तिथं तपासून आणि तुम्हाला त्याबद्दलच्या चुका निदर्शनास आणून देणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही फक्त शंका असेल तर तुम्ही विचारू शकता, परंतु प्रत्यक्षात तुम्ही लिहिलेले निबंध, तुम्ही लिहिलेले गृहपाठ हे व्हॉट्सॲपवरती टाकण्याची आवश्यकता नाही. शाळा भरेल तेव्हा तुमच्या वया मी जमा करून घेईन आणि त्यानंतर सगळी त्या निबंधांची गृहपाठाची तपासणी करून त्या झालेल्या तुमच्या चुका त्याच ठिकाणी निदर्शनास आणून दिल्या जातील. आता हे जसं मी निबंधाच्या संदर्भाने सांगितलं, हीच बाब तुम्ही गृहपाठाच्या संदर्भाने लक्षात घ्यावयाची आहे. गृहपाठाला सुद्धा 100 पेजेस स्क्वेअर बुक बनवायचं आहे. त्याला निबंध आणि गृहपाठ दोनही वह्यांना तुम्ही खाकी रंगाचं कवर लावायचं आहे. आणि त्यानंतर आता गृहपाठाबाबतची माहिती सांगते. गृहपाठाच्या वहीमध्ये सुद्धा पहिल्या पानावर तुमचं नाव, इयत्ता, तुकडी, रोल नंबर, विषय हे सगळं टाकून त्याच्या पुढच्या पानावरती अनुक्रमणिका आखायची. पुन्हा तिसऱ्या पानावर म्हणजे अनुक्रमणिकेचं गृहीत धरलं तर दुसरं पान, त्यावर सुद्धा अनुक्रमणिका आखायची आहे. आणि नंतर त्याच्या पुढच्या पानावरती तुमचा गृहपाठ लिहायचा आहे. निबंधाप्रमाणेच गृहपाठ क्रमांक, मध्यभागी तुम्हाला दिलेला जो धडा असेल, कविता असेल, ज्याच्यावर गृहपाठ टाकलेला आहे दिलेला आहे त्याचं नाव आणि त्याच्या खालच्या ओळीमध्ये उजव्या बाजूला दिनांक द्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे की दर महिन्याला आपण एक निबंध आणि एक गृहपाठ घेतो. जून महिना संपून गेला त्यामुळे जून महिन्याचा एक गृहपाठ, जुलै महिन्याचा एक गृहपाठ, जून महिन्याचा एक निबंध, जुलै महिन्याचा एक निबंध, असे 2 निबंध 2 गृहपाठ मी एकत्रित देणार आहे. आपल्याला यदाकदाचित असं वाटण्याची दाट शक्यता आहे की एवढं एकच काम, एवढा बोजा एकच आमच्या कमी वेळामध्ये आमच्यावर टाकण्यात आलेला आहे. पण तसं काही अर्थ घेऊ नका. साधारणतः आता तुम्ही जुलै शेवटपर्यंत म्हणजे जुलै एंडिंग म्हणू आपण थोडक्यात, तर तिथपर्यंत जरी हे 2 निबंध 2 गृहपाठ सावकाशपणे आधी कच्चं काम करा, नंतर पक्कं काम करा. कारण आता तुम्हाला सुंदर अशा प्रकारचे बोर्डाचे पेपर द्यायचे आहे. त्याचा अभ्यास तुम्हाला टप्प्याटप्प्याने हळूवारपणे करायचा आहे. आणि फक्त गृहपाठ पूर्ण करून दिला एकदाचा, निबंध एकदाचा पूर्ण करून दिला असा विचार न करता सांगितलेली वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यानुसारच तुमचं लेखन आलं पाहिजे. मी गृहपाठाच्या संदर्भाने समजू शकते की सगळ्यांची उत्तरं सारखी असणार आहे, स्वमताचा प्रश्न वगळता. परंतु निबंध मात्र प्रत्येकाचा अलग असला पाहिजे. आता उदाहरणार्थ बघा, मी अनुभवलेला पाऊस असा विषय तुम्ही घेतला, त्याचा निबंध लिहिला. तुम्ही काय करतात की प्रत्यक्षामध्ये निबंधाचं पुस्तक घेतात, समोर ठेवतात आणि उतारा करतात. आता उतारा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा निबंध हा सारखाच येणार आहे. मग माझा असा प्रश्न आहे की तुम्ही जो निबंध लिहिला त्याचं शीर्षक समजा असं आहे, मी पाहिलेला पाऊस. मग प्रत्येकाने सारखाच पाऊस अनुभवलेला आहे का? तर याचा अर्थ तुम्ही कॉपी केलेली आहे हा भाग लगेच लक्षात येतो. त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने पावसाळा पहिला पाऊस जो अनुभवलेला आहे तुम्ही, त्याचंच वर्णन त्यामध्ये येणं अपेक्षित आहे. म्हणजे प्रत्येकाच्या निबंधामध्ये वैविध्यता राहील. प्रत्येकाला काही बाबी स्वतःच्या मतानुसार मांडता येतील आणि त्यानुसार तुम्हाला गुणदान केलं जाईल. अशा पद्धतीने निबंध आणि गृहपाठ या 2 वयांबाबतची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर तिसरं तुम्हाला 200 पेजेस स्क्वेअर बुक करायला सांगितलेलं आहे वर्गपाठासाठी.
तर आता काहींचं असं म्हणणं आहे कोणती साईज घ्यायची वगैरे वगैरे, तर मी आज साधारणतः दरवर्षी तुम्हाला सांगते A4 साईजची वही घ्या किंवा स्क्वेअर बुक घ्या. आता A4 साईज ही का निवडलेली आहे त्याचं कारण असं आहे की तुमचा बोर्डाचा जो पेपर असतो त्याची साईज तशीच आहे. त्यामुळे तुम्ही निबंध जर लिहिला, निबंधाच्या वहीबाबत जर विचार करायचा ठरला तर तुमच्या सहज लक्षात येतो की आपल्याला 8 गुणांसाठी एवढा निबंध लिहावा लागणार आहे. म्हणजे त्याचा सराव तुमचा ह्या वहीतच होतो. म्हणून तुम्हाला निबंधासाठी स्क्वेअर बुक, गृहपाठासाठी स्क्वेअर बुक आणि वर्गपाठासाठी सुद्धा 200 पेजेस स्क्वेअर बुक घ्यायला सांगितलेलं आहे. तर साधारणपणे वर्गपाठाची वही आता तुमची कशी असेल याबाबतची मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बघा, सुरुवातीला पहिलं पान तुमचं माहितीचे पूर्ण नाव, इयत्ता, तुकडी, रोल नंबर, विषय. त्यानंतर दुसऱ्या पानापासून आता आपल्याला जो भाग शिकविला जाईल तो लिहायचाच आहे. पण त्या अगोदर मी तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी व्हॉट्सॲपला आपल्या ग्रुपवरती कृतीपत्रिकेचं स्वरूप दिलेलं होतं, क्षमता दिलेल्या होत्या, अंतर्गत मूल्यमापनाचा आराखडा दिलेला होता. तर तो तुम्हाला लिहून घ्यायला सांगितलेला होता. तो माझ्या मते प्रत्येक विद्यार्थ्याने लिहिलेला असेल. ज्याने अजून तो लिहिलेला नाही किंवा आता आपलं ऑनलाईन नेमकं कशा पद्धतीचं शिकवणी चालू आहे हे ज्यांना माहिती नसेल, तर तुम्हाला कळालं की ह्या मित्राकडं तर अजून तशा प्रकारचं साधनच उपलब्ध नाही, त्याचा आपल्या ग्रुपशी किंवा या शिकवणीशी काहीच संबंध नाही, तर अशा मुलाचं नाव माझ्या निदर्शनास आणून द्या. आता वर्गपाठाच्या बाबत मी तुम्हाला बोलत होते की कृतीपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप कसं आहे याची माहिती मी तुम्हाला आता देत आहे. प्रामुख्याने त्या अगोदर एक निवेदन असं आहे की मी तुम्हाला काल परवा व्हॉट्सॲपला असं सांगितलं होतं की 12 ते 1 या पिरियडमध्ये मी तुम्हाला लाईव्ह माहिती देणार आहे आपल्या विषयाच्या संदर्भाने. पण साधारणतः मी असा विचार केला की सगळेच मुलं त्या ठिकाणी त्याच वेळेला येऊ शकतील असं नाही. त्यामुळे मी आता हे रेकॉर्ड करून व्हॉट्सॲपला टाकणार आहे. तर त्याचा अभ्यास तुम्ही मन लावून करा, ऐकून, आणि त्यानुसारच तुमची कृती होणं अपेक्षित आहे. तर आता यामध्ये बघा, मी वर्गपाठाच्या वहीतल्या कृतीपत्रिकेचा तुम्हाला नमुना लिहायला सांगितला होता, त्याबाबतची थोडक्यात माहिती देते. तुम्ही फक्त लिहून ठेवलेला आहे, पण त्याचा अर्थ नेमका काय याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगत आहे. आता सगळ्यात प्रथमतः आपण बघितलं बघा की मराठी कुमार भारती प्रथम भाषा इयत्ता 10वी आणि त्याखाली घटकनिहाय गुण विभागणीचा तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये तुम्ही जर समोर बघितलं, तुमची वही समोर ठेवली तर तुमच्या असं लक्षात येईल, गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूल वाचन, भाषाभ्यास आणि उपयोजित लेखन असे एकूण तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये 5 विभाग असणार आहे. त्यामध्ये पहिला विभाग जो आहे गद्य विभाग, हा गद्य विभाग 80 गुणांचा आहे. पद्य विभाग 16 गुणांचा आहे. स्थूल वाचन 6 गुणांचे आहे. भाषाभ्यास 16 गुणांचा आहे आणि उपयोजित लेखन 24 गुणांसाठी ठेवलेलं आहे. असे एकूण तुमची लेखी परीक्षा 80 गुणांची होणार आहे. आता तुमचं वार्षिक मूल्यमापन 100 गुणांचं असणार आहे. मग हे जर 80 तर मग 20 गुण कुठे गेले असा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर 20 गुण तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. आता हे अंतर्गत जे मूल्यमापन तुमचं होणार आहे त्या अंतर्गत मूल्यमापनाची रूपरेषा ही सुद्धा मी तुम्हाला व्हॉट्सॲपला टाकलेली आहे. जर तुम्हाला समजलेली नसेल तर पुन्हा मला तशा प्रकारचा मेसेज पाठवा. मी पुन्हा लेखी स्वरूपामध्ये एक PDF तयार करून तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. आता यामध्ये बघा, आधी मी अंतर्गत मूल्यमापनाची माहिती देते 20 गुणांसाठी. त्यामध्ये पहिलं दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 3 भाग राहणार आहे. एक श्रवण कौशल्य, भाषण कौशल्य आणि स्वाध्याय. श्रवण कौशल्याला 5 गुण, भाषण कौशल्य 5 गुण, स्वाध्याय 10 गुण. आता श्रवण कौशल्य म्हणजे काय, माझा उच्चार नीट आहे का, मी श्रवण म्हणाले, काही बरेच मुलं श्रवण कौशल्य म्हणतात. श्रवण हा उच्चार पूर्णपणे चुकीचा आहे. श्रावण महिना त्यातला श्र आहे. तर श्रवण कौशल्याला 5 गुण दिलेले आहे. यामध्ये तुम्हाला
काय कृती करावी लागेल. तर साधारणतः बघा, आम्ही 20 मुलांचा किंवा 30 मुलांचा एक ग्रुप करतो. आता समजा तुमचे 180 विद्यार्थी आहे. यामध्ये पहिले 30 मुलांचा एक ग्रुप, दुसरा 30 मुलांचा एक ग्रुप, पुढच्या 30 मुलांचा एक ग्रुप असं करणार. पण हा ग्रुप कसा राहील, तर बोर्डाच्या अनुषंगाने किंवा बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने सांगावयाचे झाल्यास तुमचे बोर्डाचे सीट नंबर्स हे वेगवेगळे असतात. आता तुमचे रोल नंबर्स दिलेले तुकडीप्रमाणे, डिव्हिजनप्रमाणे, ते न राहता त्यांचा म्हणजे बोर्ड हे त्यांचा क्रायटेरिया वापरून जे नंबर तुम्हाला परीक्षेसाठी देतात त्याला सीट नंबर्स म्हणतात. तर त्या सीट नंबरप्रमाणे बॅच केल्या जातात. 30 मुलांची एक, पुन्हा 30 मुलांची एक, पुन्हा 30 मुलांची एक, अशा पद्धतीने 30-30चा ग्रुप करून आणि मग हे अंतर्गत मूल्यमापन आपण घेत असतो. आता यामध्ये बघा, मी आता मघा सांगितल्याप्रमाणे श्रवण कौशल्य, याच्यामध्ये तुम्हाला काय कृती करावी लागेल, कशी परीक्षा असणार आहे. तर बोर्ड तुम्हाला स्टेशनरी मटेरियल पाठवतं, म्हणजे पेपर असेल ते पाठवतं. पेपर त्यांनी दिल्यानंतर आम्ही तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेस ते पेपर वाटप करतो. त्या पेपरवरती ग्रुपप्रमाणे वेगळेपण असेल. समजा पहिल्या ग्रुपला परिच्छेद ऐकून त्यावर आधारित विचारलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे. तर मुलांना परिच्छेद ऐकवला जाईल आणि तो परिच्छेद ऐकल्यानंतर तुम्हाला ऐकवलं म्हणजे आम्ही वाचणार, प्रकट वाचन करणार 2दा. ते केल्यानंतर मग तुम्हाला 5 वस्तुनिष्ठ प्रश्न दिले जातील आणि तुम्हाला त्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची अचूक उत्तरे लिहावी लागतील. एका उत्तराला 1 गुण, असे एकूण 5 गुण. म्हणजे एका ग्रुपला जर एक परिच्छेद दिला तर त्याला त्या 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची. हे झालं श्रवण कौशल्य. त्यानंतर समजा मी दुसरा ग्रुप घेतला 30 मुलांचा, त्यांच्यासाठी 5 वाक्य, तुम्हाला पाठ्यपुस्तकातलीच वाक्य दिली जातील. 5 वाक्य किंवा 10 शब्द. आता 5 वाक्य लिहितानासुद्धा आम्ही ते बोलणार, 2दा वाक्य सांगितलं जाईल आणि तुम्ही लगेच ते लिहायचं आहे. काय काय म्हणून पुन्हा पुन्हा ते वाक्य सांगितलं जाणार नाही. एकदा सांगितलं की तुम्हाला लगेच ते वाक्य लिहायचं राहील. त्यानंतर 10 शब्द दिले जाणार आहे, म्हणजे 5 वाक्य किंवा 10 शब्द. एका ग्रुपला समजा 5 वाक्य दिले तर त्या 5 वाक्यांमध्ये सुद्धा ऱ्हस्व दीर्घ पाहिलं जाईल. म्हणजे शुद्ध लेखन मराठीसाठी किती महत्त्वाचं आहे हा भाग तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या ग्रुपला समजा आम्ही 10 शब्द दिले तर त्या 10 शब्दांमध्ये सुद्धा अतिशय अचूकता असणं आवश्यक आहे. एकही ऱ्हस्व दीर्घ चुकता कामा नये. चुकल्यास त्याला 0 मार्क दिले जातील. म्हणजे एका शब्दाला अर्धा मार्क, असे 10 शब्द म्हणजेच तुम्हाला 5 गुण त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर समजा आता हे 3 ग्रुप झाले तर चौथ्या ग्रुपला पुन्हा आम्ही एखादी कविता ऐकविली जाईल, म्हणजे आम्ही वाचू आणि त्या कवितेवरती आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या उत्तरपत्रिकेत, बोर्डाने पुरवलेल्या उत्तरपत्रिकेत लिहावी लागणार आहे. त्यानंतर पुढचा जो ग्रुप असेल त्या ग्रुपला ऑडिओ क्लिप ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतील. आम्ही ऑडिओ क्लिप तयार करून आणू. तुम्हाला त्या क्लिपमधला उतारा असेल तर उतारा, कविता असेल तर कविता, ती ऐकविली जाईल आणि मग त्यावर आम्ही प्रश्न विचारू. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहावी लागतील. म्हणजे ही जी परीक्षा आहे श्रवणची, अंतर्गत मूल्यमापनाच्या संदर्भातली, ही परीक्षा गटानुसार वेगळी राहील. सगळ्यांना सारखी प्रश्नपत्रिका राहणार नाही. हे झालं 5 गुणांचा भाग. आता पुढचे 5 गुण जे आहे ते भाषण कौशल्यासाठी आहे. आता भाषण कौशल्य म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला आम्ही काही साधारणतः 20-25 पुस्तकांची नावे देणार. ते पुस्तक तुम्ही मनापासून वाचायचं. वाचल्यानंतर त्या पुस्तकात तुम्हाला काय अनुभवायस मिळालं, वाचून त्यामध्ये काय तात्पर्य तुम्हाला मिळालं, तुम्ही वाचलेल्या पुस्तकातून काय स्वतःसाठी घेतलं, त्याचा
त्याचं अनुकरण तुम्ही व्यवहारामध्ये करणार काय, या सगळ्याबाबतची माहिती, म्हणजे थोडक्यात काय तर त्या पुस्तकाचं तुम्हाला आकलन झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या पुस्तकातून घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही कसं करणार आहात किंवा त्या पुस्तकाचा नेमका फायदा काय झाला, त्यातून तुम्हाला काय शिकण्यास मिळालं, याबाबतची सगळी माहिती तुम्हाला भाषणामध्ये सांगावी लागेल. आता समजा आम्ही 21 पुस्तकं दिले, पैकी तुम्ही जे पुस्तक वाचलेलं असेल किंवा आम्ही सांगितलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकावर बोलायचं म्हटलं तर त्यावर तुम्हाला अभिप्राय व्यक्त करावा लागेल. किंवा समजा एका गटाला दिलेल्या पुस्तकाबद्दलचा अभिप्राय लिहा असं जर आम्ही सांगितलं, तर दुसऱ्या गटाला, मी आत्ताच सांगितलं मग तुम्हाला की 30 मुलांचा एक गट आम्ही करतो, ग्रुप. तर दुसरा जो ग्रुप येईल ना तर किंवा गट येईल ना तर त्या गटाला आम्ही फळ्यावर विषय लिहून देऊ आणि त्या विषयांपैकी एका विषयावरती स्वतःचे विचार व्यक्त करायचे आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्यामध्ये असणारी सृजनशीलता, प्रतिभाशक्ती, विचार करण्याची क्षमता, विचार व्यक्त करण्याची क्षमता किती आहे, कशी आहे, यावर सुद्धा तुम्हाला तुमचं मूल्यमापन अवलंबून आहे. त्याचबरोबर या भाषण कौशल्यामध्ये आणखीन पुढच्या गटाला आम्ही एखादा तुमच्या पाठ्यपुस्तकाचाच एखादा पाठ किंवा एखादी कविता यावर तुम्हाला विचार मांडायला सांगितले जातील. तर ते विचार तुम्ही मांडायचे आहेत, धड्यावर मांडा किंवा कवितेवरती. शिक्षकांनी ज्या संदर्भाने तुम्हाला विचारलं त्या संदर्भाने तुम्हाला ती माहिती द्यावी लागेल. त्यासाठी 5 गुण दिलेले आहेत. आता हे झाले 10 गुण. कोणते? श्रवणासाठी 5 आणि भाषणासाठी 5. 10 गुण झाल्यानंतर अजून अंतर्गत मूल्यमापनाचे 10 गुण राहिलेले आहे, ते आहे स्वाध्यायाला. वर्षभरामध्ये तुमच्याकडून आम्ही 2 स्वाध्याय पूर्ण करून घेणार. एक स्वाध्याय गद्य अथवा पद्य पाठावर आधारित असेल आणि दुसरा स्वाध्याय हा उपयोजित लेखनावर आधारित असेल. उदाहरणार्थ सारांश लिहा, अपूर्ण कथा पूर्ण करा, मुद्द्यांवरून कथा लिहा, शीर्षकावरून कथा लिहा, दिलेल्या शब्दांवरून कथा तयार करा, कथेचा पूर्वार्ध दिलेला आहे, उत्तरार्ध लिहा, कथेचा उत्तरार्ध दिलेला आहे, पूर्वार्ध लिहा. अशा पद्धतीने तुम्हाला दुसरा स्वाध्याय पूर्ण करावा लागेल. आणि पहिला स्वाध्याय मी तुम्हाला सांगितलेला आहे की स्वाध्यायामध्ये तुमचं आकलन कसं आहे, तुम्ही स्वमत काय मांडतात, अभिव्यक्त कसे होतात, यावर आधारित ते प्रश्न विचारले जातील. तर अशा पद्धतीने 2 स्वाध्याय प्रत्येकी 5 गुणांना, म्हणजे पहिल्या स्वाध्यायाला 5 गुण, दुसऱ्या स्वाध्यायाला 5 गुण, असे 5 आणि 5 10 गुण, म्हणजे तुमचं अंतर्गत मूल्यमापन हे 20 गुणांचं राहणार आहे. आता यामध्ये 20 गुणांचं मूल्यमापन मी तुम्हाला सांगितलं आणि उरलेली जी प्रश्नपत्रिका आहे, बोर्डाची प्रश्नपत्रिका तुम्हाला जी लिहायची आहे ती आहे 80 गुणांची. तर आता मी सुरुवातीलाच तुम्हाला असं सांगितलं की तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये तुम्ही जे स्वरूप लिहून घेतलेलं आहे त्याबाबतची माहिती मी आता तुम्हाला स्पष्ट करते. मग मी सांगितल्याप्रमाणे तुमचा बोर्डाचा जो काही पॅटर्न आहे तो 80+20 म्हणजे 80 लेखी परीक्षा आणि 20 अंतर्गत मूल्यमापन. तर अंतर्गत मूल्यमापनाची माहिती मी आत्ताच दिलेली आहे. आता 80 गुणांची तुमची कृतीपत्रिका कशी असेल याबाबतची माहिती समजावून घ्या. मग मी सांगितल्याप्रमाणे विभाग 1 गद्य विभाग एकूण 18 गुणांचा असणार आहे. या गद्य विभागामध्ये 3 उपविभाग असणार आहेत. 3 उपविभाग म्हणजे अ, आ आणि ई. आता यामध्ये बघा, साधारणतः अ मध्ये तुम्हाला एक पठित उतारा दिला जाईल. पठित उतारा म्हणजे काय, तर तुमच्या पाठ्यपुस्तकातीलच उतारा दिला जाईल. आता मी संपूर्ण माहिती बोर्डाच्या अनुषंगाने, बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने सांगत आहे. म्हणजेच तुमचं कुमार भारतीचं जे संपूर्ण पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये जेवढे गद्यपाठ आहे त्या गद्यपाठापैकी कोणत्याही गद्यपाठावरचा एक उतारा 130 ते
150 शब्दांचा घेतला जाऊन तो कृतीपत्रिकेत दिला जाईल आणि त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर यामध्ये हे जे प्रश्न आहे अमधले ते साधारणतः 7 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे 2, 2, 3 अशा पद्धतीची त्याची विभागणी असेल. आता 3 म्हणजे काय, तर स्वमतासाठी तो प्रश्न दिला जाईल. तो भाग आपण नंतर चर्चा करू. आता वरवरचं स्वरूप समजावून घेऊया. गद्य भाग बघा. अ मध्ये एक पठित उतारा, त्याला 7 गुण. आ मध्ये एक पठित उतारा 7 गुण. म्हणजे पुन्हा पाठ्यपुस्तकातलाच एक दुसरा उतारा दिला जाईल, त्यावर तुम्हाला 7 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. त्यानंतर ई मध्ये अपठित उतारा असणार आहे, तो 4 गुणांसाठी असेल. तो मात्र 80 ते 100 शब्दांचा असणार आहे. आता अपठित उतारा म्हणजे काय, तर पाठ्यपुस्तकाबाहेरचा उतारा तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये टाकला जाईल. आता अपठित उतारा कशासाठी टाकला जातो, तर साधारणतः आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेले जे भाग आहे ते शिक्षक शिकवतात, आपण समजून घेतो, मग तुम्हाला आकलन होतं. त्याऐवजी समजा एखादा अपठित उतारा किंवा एखादा दुसरा उतारा तुम्हाला वाचनासाठी दिला, तर शिक्षकांची मदत न घेता तुम्हाला सहज त्याचं आकलन होतं का हे तुम्हाला तुमची त्या ठिकाणी परीक्षा बघितली जाणार आहे. त्यामुळे हा उतारा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा कृतीपत्रिका म्हणतोय आता आपण त्याला, त्यामध्ये टाकला जाणार आहे. तो 4 गुणांसाठी आहे. म्हणजे साधारणतः अमधला जो भाग सांगितला मी पठित उतारा, याच्यामध्ये आकलन झालेल्या भागावर 2 गुणांचा प्रश्न असेल. त्यानंतर पुन्हा आकलन झालेल्या भागावर 2 गुणांचा प्रश्न असेल आणि पुन्हा तुमचं स्वमत विचारलं जाईल, त्यावरती 3 गुणांचा प्रश्न असेल. स्वमत म्हणजे काय, तर तुमच्या बाबत म्हणजे तुम्हाला तो उतारा कसा भावलेला आहे किंवा त्यातून काय कळालेलं आहे याबाबतचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर बघा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही उतारे दिलेले असतात, त्या उतारांवरती आधारित मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. उदाहरणार्थ वसंत हृदय चैत्र असा जो पाठ दिलेला आहे, या पाठावर आधारित तुम्हाला स्वमताचा असाही प्रश्न विचारला जाईल की तुम्ही अनुभवलेल्या चैत्र महिन्याचे वर्णन तुमच्या शब्दात करा. खरं म्हणजे हा पाठ दुर्गा भागवतांचा आहे. त्यांनी आपल्याला वसंत हृदय म्हणजे वसंत ऋतूला हृदय का म्हटलेलं या सगळ्या ऋतूंचं, तर त्याची कारणं त्याच्या स्पष्ट केलेली आहे. त्यामध्ये लेखिकेने तिचं स्वतःचं मत मांडलेलं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये स्वमत म्हणजेच काय, तर तुमची विचारक्षमता, तुमची चिंतनशीलता त्यामध्ये त्यांना अनुभवायची आहे. म्हणून सहजच स्वमतावर प्रश्न असा असेल, तुम्ही अनुभवलेल्या चैत्र महिन्याचे वर्णन तुमच्या शब्दात करा. आता साहजिकच तुमच्या लक्षात येईल की हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं येणार आहे. प्रत्येकाला चैत्र महिना हा वेगळा भावलेला असणार आहे, त्यामुळे त्याचं उत्तर वेगळं येईल. म्हणून स्वमतासाठी 3 गुण दिलेले आहे. आणि पहिल्या आकलन कृतीमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न दिले जातील किंवा आकृतीबंध तयार करायला दिला जाईल. तर आता मी बघा तुम्हाला ही जी माहिती सांगितली, कोणती, अ आणि आ म्हणजे गद्य विभागामध्ये अ आणि आ ह्या दोन्ही भागामध्ये पठित उतारा दिला जाईल, म्हणजेच पाठ्यपुस्तकातला उतारा दिला जाईल. त्या उतार्यावर आकलन कृतीसाठी 2 गुण, पुन्हा आकलन कृतीसाठी 2 गुण आणि पुन्हा स्वमताला 3 गुण, असा 7 गुणांसाठी एक पठित उतारा, पुन्हा 7 गुणांसाठी दुसरा पठित उतारा, असे झाले 14 गुण. आता मी तुम्हाला मगाच सांगितलेलं आहे की गद्य भाग हा 18 मार्कासाठी आहे. म्हणून ई जो आहे गद्य भागातला ई हा 4 गुणांसाठी कृतीनिहाय म्हणजे आपल्याला प्रश्न विचारले जातील. तर त्यामध्ये हा अपठित उतारा असतो. या अपठित उतार्यावरती जे प्रश्न विचारले जातील ते प्रत्येकी 2-2 गुणांसाठी असतील. अर्थात यामध्ये सुद्धा आकृतिबंध जर दिलेला असेल तर या आकृतिबंधामध्ये विभागणी 1-1 गुणांची सुद्धा ती देऊ शकतात किंवा अर्ध्या गुणांची सुद्धा विभागणी असू शकते.
त्यानुसार तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं लिहावी लागणार आहे. म्हणजे 7 + 7 + 4 असा गद्य विभाग हा 18 गुणांचा तुम्हाला परीक्षेसाठी असणार आहे. तर आता मी ही जी माहिती सांगत आहे ही फक्त नुसतं श्रवण करून लक्षात घेण्यासारखी नाही, तर मी तुम्हाला जो कृतीपत्रिकेचा आराखडा दिलेला आहे तो समोर ठेवा. म्हणजे मी जे काही सांगितलेलं आहे किंवा आता हे सांगणार आहे ते तुमच्या सहज लक्षात येणार आहे. हा झाला पहिला विभाग. आता दुसरा विभाग जो दिलेला आहे तो आहे पद्य विभाग, किंवा तुम्ही त्याला काव्य विभाग म्हणतात, किंवा त्यालाच आणखीन एका भाषेत कविता पण आपण म्हणतो. तर या काव्य विभागामध्ये म्हणजे विभाग हा दुसरा आहे. तर यासाठी पूर्ण टोटल तुमचे 16 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे किंवा हा विभाग असणार आहे. तर या विभागामध्ये अ आणि आ असे 2 विभाग असणार आहे. अ विभाग 8 गुणांना आणि आ विभाग 8 गुणांना. आता हे थोडंसं समजण्यासाठी थोडं अवघड आहे, त्यामुळे अधिक लक्ष देऊन ऐकायचं आहे. आता उदाहरणार्थ बघा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जेवढ्या कविता दिलेल्या आहेत, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 10वीचं पाठ्यपुस्तक घ्या किंवा 9वीचं, त्याच्यामध्ये 4 विभाग दिलेले आहे, अ, आ, ई आणि ई. तर हे 4 विभाग जे आहेत त्या 4 विभागांमध्ये जेवढ्या कविता आहेत ह्या कवितांपैकी तुम्हाला आकलन कृतीसाठी 2 कविता दिल्या जातील. त्या कवितेवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. उदाहरण साधारणतः सुरुवातीला मध्ये 1 कविता दिली जाणार आहे, कोणती पण पुस्तकातली, आणि त्या कवितेवरती 8 गुणांचे प्रश्न असणार आहे. आता हे 8 गुणांचे प्रश्न कसे बघा, पहिलं आकलन कृती 2 गुण, पुन्हा आकलन कृती 2 गुण, त्यानंतर जी कविता छापून आलेली आहे तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये त्याच कवितेतल्या 2 ओळी तुम्हाला दिल्या जातील आणि त्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहिण्यास सांगितला जाईल. म्हणजे तुम्हाला त्या कवितेतून नेमका अर्थ काय कळाला ते उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. थोडं स्पष्टीकरणातून 3-4 वाक्यात ते उत्तर अपेक्षित आहे. ते 2 गुणांसाठी आहे. त्यानंतर त्याच कवितेवर पुन्हा एक प्रश्न विचारला जाईल, काव्य सौंदर्य म्हणून. आता काव्य सौंदर्यासाठी सुद्धा त्याच पद्यातल्या आणखीन 2 ओळी दिल्या जातील आणि त्यामध्ये तुम्हाला काव्य सौंदर्य विचारले जाणार आहे. आता काव्य सौंदर्यामध्ये जे काही मुद्दे लिहावयाचे आहेत हे मी तुम्हाला इयत्ता 9वीमध्ये सांगितलेलं आहे. तरी पण पुन्हा एकदा उदाहरणादाखल जर द्यायचं झालं तर तुमच्याच पाठ्यपुस्तकातली आश्वासक चित्र नावाची कविता जर आपण डोळ्यासमोर घेतली, अजून तुम्हाला ती शिकायची आहे, पण मी फक्त थोडक्यात त्याचा मुद्दाही विशद करते की नीरजा यांच्या कवितेमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की स्त्रीचं जे सामर्थ्य आहे हे किती प्रचंड आहे, किंवा भविष्य कालखंडामध्ये स्त्री पुरुष समानता हे जे तत्त्व आहे हे प्रत्यक्षात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अशी कविता समजा तुम्हाला परीक्षेला दिली तर काव्य सौंदर्यावर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे काव्य सौंदर्य स्पष्ट करा किंवा अर्थसौंदर्य स्पष्ट करा. मग त्यातल्या समजा 2 ओळी आपण अशा घेतल्या की तू भाजी बनव छानपैकी पाल्याची, तेव्हा ती मुलगी म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? असा प्रश्न म्हणजे कवितेत त्या ओळीच्या पुढे दिलेला तो प्रश्न आहे. पण अशा 2 ओळी समजा तुम्हाला काव्य सौंदर्यासाठी आला तर त्यामध्ये तुम्हाला त्या ओळींमधलं सौंदर्य ओळखायचं आहे. म्हणजे प्रत्यक्षामध्ये स्त्री सामर्थ्य तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. म्हणजे त्या ओळीचा अर्थ पण सांगायचा आहे आणि त्या ओळीमधून निघणारं जे तात्पर्य आहे ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. सांगायचं म्हणजे लिहायचं आहे. आता इथं उदाहरणार्थ बघा, आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य आणि सहभाग याविषयी कवयित्रीने सुंदर अशा प्रकारचा दृढ विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि त्या मुलीच्या तोंडचे उद्गार जर आपण ऐकले की मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील का, असं तिला म्हणायचं आहे. तर त्यामधून आपल्याला स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव होते. म्हणजे बघा, हे दोन्ही मुद्दे जर मांडले तर 2 गुणांना हा प्रश्न आहे. म्हणजे स्त्री सामर्थ्याचं वर्णन आहे म्हणून त्याला 1 गुण, आणि काय वर्णन केलेलं आहे ते सांगितलं तर 1 गुण. अशा 2 गुणांची विभागणी त्यामध्ये दिलेली आहे. आता त्यानंतर बघा, पुढचा जो भाग दिलेला आहे तो
काव्यसौंदर्य झाल्यानंतर म्हणजे आता झाला पठित पद्य. पठित पद्यामध्ये मी आता काय सांगितलं, पाठ्यपुस्तकातली कविता दिली जाईल आणि त्या कवितेवर प्रश्न विचारले जातील. त्यानंतर मध्ये काय केलं जाईल बघा, मध्ये जी कविता दिलेली आहे ती कविता सोडून द्यायची आणि त्याच्या व्यतिरिक्त पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कविता आहेत त्या कवितेतील कोणत्याही 2 कविता तुमच्या प्रश्नपत्रिकेत म्हणजेच कृतीपत्रिकेत फक्त नावं दिली जातील आणि ती नावं दिल्यानंतर मग तुम्हाला त्यावर प्रश्न विचारले जातील. मग आता तुम्हाला त्यावर काय प्रश्न विचारले जाणार आहे तर समजून घ्या. 2 कविता, आता समजा मी मागं तुम्हाला उदाहरणादाखल असं सांगितलं की आश्वासक चित्र ही कविता तुम्हाला पठित कविता म्हणून अभ्यासाला प्रश्नपत्रिकेत दिली. मग आता मध्ये आश्वासक चित्र कवितेचं नाव राहणार नाही, दुसऱ्या 2 कवितेंची नावं राहू शकतील. उदाहरणार्थ काय, उत्तम लक्षण असेल किंवा खोद आणखी थोडेसे वगैरे वगैरे ज्या आहेत कविता त्यातली 2 नावं. मग तुम्हाला ती 2 नावं देऊन त्यावरती 4 गुणांना प्रश्न विचारले जातील. आता 4 गुणांना प्रश्न कसे विचारले जातील तर मी तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप सांगते, पण त्यापैकी हे सगळीची सगळे प्रश्न न विचारता फक्त त्यातले 4 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. आता उदाहरणार्थ बघा, 1 प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री म्हणजे त्यांचं नाव लिहायचं, ते 1 मार्काला. प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुणांना. प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा, म्हणजे तिथे शब्द दिले जातील आणि मग आपल्याला अर्थ लिहावा लागेल, तो 2 गुणांसाठी. त्यानंतर प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, तो 2 गुणांसाठी. प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये 2 गुण. कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा 2 गुण. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण. किंवा ती कविता म्हणजे प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण लिहा 2 गुण. आता मी तुम्हाला हे जे गुण सांगितले हे 4पेक्षा अधिक आहेत, पण तुम्हाला परीक्षेला 4च गुणांचे यातले कोणतेही प्रश्न विचारले जातील. उदाहरणार्थ बघा, पहिले 4 जर घेतले, तुमच्यासमोर जर कृतीपत्रिका आराखडा असेल तर प्रस्तुत कवितेचे कवी 1 गुण आहे आणि प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण. हे जर 2 आले तर ते खाली अजून एक प्रश्न असे टाकू शकतील, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा, तो 2 गुणांचा. म्हणजे एकूण हे 4 गुण झाले. आता मी मगा सांगितल्याप्रमाणे भाग हा 8 गुणांचा मगा पाहिला आपण पठित पद्याचा. त्यानंतर आता मधला हा 4 गुणांचा प्रश्न पाहिला. मध्ये 2 उपप्रश्न आहे, एक पुन्हा मध्ये पुन्हा 2 उपप्रश्न आहे, एक आणि आता मी तुम्हाला कृतीनिहाय जी गुण विभागणी सांगितली 4 गुणांची आत्ता इतक्यात, ती मधली ची सांगितलेली आहे. आता मधली पुन्हा आची गुण विभागणी किंवा आचं स्वरूप सांगते. आता बघा, आपण आत्तापर्यंत पद्य विभागावर ज्या गुणांचा विचार केला ते गुण पहिले 8, नंतरची 4 12 झाली. एकूण तुम्हाला मी कविता दिलेली आहे किती गुणांसाठी तर 16, म्हणजे आपले गुण राहिलेले आहे 4. मग हे 4 गुण कशासाठी आहे तर पुन्हा त्यावरच खाली मध्ये प्रश्न दिला जाईल, काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. मग आता तुम्ही म्हणाल कोणती काव्यपंक्ती, तर तिथं काव्यपंक्ती दिल्या जातील, पण एक वैशिष्ट्य लक्षात घ्या की मध्ये जी कविता दिली ती राहणार नाही. मध्ये ज्या 2 कवितेंची नावं दिलेली आहे त्या कविता किंवा त्या कवितेतल्या ओळी राहणार नाही. तर आता रसग्रहणासाठी उरलेल्या ज्या कविता आहेत त्या कवितेंमधल्या काव्यपंक्ती दिल्या जातील आणि त्या काव्यपंक्तीचं रसग्रहण करण्यासाठी दिलं जाईल. तर ते रसग्रहण हे 4 गुणांसाठी तुम्हाला दिलं जाणार आहे. आता हे जे रसग्रहण आहे हे 4 गुणांसाठी आहे, पण याच्यामध्ये मात्र 3च मुद्दे मांडायचे आपल्याला. आता उदाहरणार्थ बघा, 3 मुद्द्यांमध्ये आशय सौंदर्य असेल, काव्यसौंदर्य असेल आणि भाषा सौंदर्य असे 3 मुद्दे मांडायचे आहे. आता मी प्रश्नपत्रिकाचं स्वरूप सांगत असताना उदाहरणं सांगणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ बघा, आता आपण पद्यभाग पाहत असताना मध्ये मी तुम्हाला म्हणाले होते पठित कविता, पठित पद्य. मग मी समजा तुम्हाला सांगितलं की आश्वासक चित्रे, त्याच्यावरचे प्रश्न झाले. त्यानंतर
आ विभागामध्ये मी तुम्हाला सांगितलं की उदाहरणार्थ उत्तम लक्षण आणि खोदा आणखी थोडेसे, ते 4 गुणांचे प्रश्न झाले. की आता तुमचा आमधला पुन्हा जो उपप्रश्न आहे दुसरा, कवितेचे रसग्रहण करा. त्याच्यासाठी वरच्या 3 कवितेंची नावच येणार नाही. मग नवीन कविता, उदाहरणार्थ वस्तू कविता असेल तर तशासारखी कविता तुम्हाला विचारली जाऊ शकते. मग त्या कवितेमधले बघा अशा ओळी असतील. वस्तूंना मनही नसेल कदाचित, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. मग आता ही कविता मी तुम्हाला नंतर शिकवणार आहे, पण तरी पण तुम्ही मराठी विषय तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळतो, वाचल्यानंतरही आकलन होऊ शकतं. म्हणून सहज मी याचं आशय सौंदर्य असं सांगू शकते की ही जी कविता आहे या कवितेचे कवी द बा धामणसकर आहे. याच्यात किती मुद्दे लिहायला सांगितले मी? 3. त्यामध्ये मी पहिला मुद्दा घेतला आशय सौंदर्य. त्यामध्ये कवितेचं नाव, त्यानंतर कवींचं नाव किंवा कवयित्रीचं नाव लिहायचं आहे. आणि यात नेमकं काय आशय दिलेला आहे बघा. निर्जीव वस्तूंना सजीव प्राणीमात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात, त्यांना सहानुभूतीने समजून घ्यायला पाहिजे, प्रेमाने वागवायला पाहिजे, असं तुम्हाला लिहावं लागेल. याला म्हणतात आशय सौंदर्य. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे काव्यसौंदर्य. काव्यसौंदर्यामध्ये काय येईल? मी मघा ओळी वाचल्या त्या ओळींचं काव्यसौंदर्य. वस्तूंना निर्दयपणे वागवले तर वस्तूंना निर्दयपणे जर वागवले नाही, चांगले वागवले तर वस्तू माया देतात, प्रेम देतात. माणसाच्या कठोर कृत्यावरती कवीने भाष्य केलेले. कधीकधी काही लोक निर्जीव वस्तूंना चांगलं स्थान देत नाही. उदाहरणार्थ आपलं घर आहे, या घराला सुद्धा आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, चांगलं ठेवलं पाहिजे, नीटनेटकं ठेवलं पाहिजे, तर ती वास्तू तथास्तू म्हणत असते. पण आपण तसं करत नाही. काहींची घरं अतिशय स्वच्छ नीटनेटके असतात. घरात प्रवेश केला तर मंदिरात, देवालयात प्रवेश केल्याप्रमाणे वाटतं. परंतु काहींच्या घरांमध्ये गेल्यानंतर नाकाला कपडा लावावा लागतो, अशी स्थिती कधी कधी असते. तर मला सांगायचं तात्पर्य आहे, मी घराचं उदाहरण दिलं तर छोट्या मोठ्या काही वस्तू असू द्या, अडगळीत टाकलेल्या वस्तू असू द्या, आपण दिवाळीच्या सणालासुद्धा त्या सगळ्या वस्तू बाहेर काढतो, झाडझटक करतो. त्याचं उत्तम उदाहरण मी आता सांगितलेले तुम्हाला. म्हणजेच काय, तर निर्जीवालासुद्धा जपायचं आहे. अर्थात याच्यामध्ये अजून एक गूढ अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे की जर द बा धामणसकर हे कवी आपल्याला असं सांगतात की निर्जीवाला जपायचं आहे, तर याची तुलना करून, याचा संबंध लावून सजीवासाठी आपण कसं जगलं पाहिजे हा पण भाव त्यांना यामधून सूचित करायचा आहे. त्यानंतर बघा तिसरा मुद्दा याच्यामध्ये येणार आहे भाषा सौंदर्य. भाषा सौंदर्य म्हणजे काय? त्या कवीने, त्या कवयित्रीने ही जी कविता लिहिलेली आहे त्या कवितेमध्ये जे शब्द वापरलेले, त्या शब्दांचे भाषेचे विशेष लिहायचे. आता उदाहरणार्थ बघा, ही जी पूर्ण कविता दिलेली आहे ना, ही पूर्ण मुक्त छंदातून दिलेली आहे. आता मुक्त छंद म्हणजे काय, तर तुम्हाला मी इयत्ता 9वीमध्ये सांगितलेलेच आहे. छंदाचे 3 प्रकार आहे. एक अक्षरगण वृत्त, दुसरं मात्रा वृत्त आणि तिसरं आहे ते म्हणजे मुक्त छंद. अक्षरगण वृत्तामध्ये काही नियमांचं बंधन असतं. उदाहरणार्थ काय, तर कवीने कविता लिहायला घेतल्यानंतर तो काही नियम पाळतो. उदाहरणार्थ पहिल्या ओळीमध्ये ह्रस्व दीर्घ म्हणजे अक्षरगण वृत्त म्हटलं तर प्रत्येक कवितेच्या चरणामध्ये अक्षरांची संख्या समान असते आणि लघु गुरुक्रम पण समान असतो. म्हणजे पहिल्या ओळीमध्ये, दुसऱ्या ओळीत, तिसऱ्या ओळीत, चौथ्या ओळीत, सगळ्या ओळींमध्ये असंच राहील. अक्षरांची संख्या समान आणि लघु गुरुक्रम समान. आता लघु अक्षर म्हणजे काय, गुरु अक्षर म्हणजे काय, हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्यानंतर आता मात्रा वृत्त. मात्रा वृत्त म्हणजे काय, तर हे मला सांगितलेलं आहे. लघु अक्षर असेल तर 1 मात्रा द्यायची, गुरु अक्षर असेल तर 2 मात्रा द्यायच्या. म्हणजेच काय, प्रत्येक कवितेच्या चरणामध्ये अक्षरांची संख्या समान असते, अक्षरांची संख्या समान नसते, परंतु लघु गुरुक्रम मात्रांची संख्या समान असते. मात्रांची संख्या समान असते. उदाहरणार्थ पहिल्या ओळीत जर 19 मात्रा असतील तर दुसऱ्या ओळीमध्ये सुद्धा 19 मात्रा असतात. आता याचं खूप स्पष्टीकरण मी आता लगेच देणार नाही, कारण इयत्ता 9वीमध्ये तुम्हाला ते शिकवलेलं आहे
आणि व्याकरणचा भाग खऱ्या अर्थाने जेव्हा मी शिकवीन तुम्हाला त्यावेळेस अधिक खोलामध्ये अधिक डीपमध्ये मी ती माहिती तुम्हाला सांगणार आहे. पण आत्ता मात्र मला तुम्हाला काय पटवून द्यायचं आहे, तर वस्तू ही जी कविता आहे, ही कविता मी वाचवते वगैरे, ही जी कविता आहे द.बा. धामणसकर यांची, तर या कवितेमध्ये त्यांना असं सांगायचं आहे की निर्जीवाला आपण जपायचं. आणि मी तुम्हाला मुद्दा कोणता सांगत होते, तर भाषा सौंदर्य. म्हणजे भाषेची वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण कविता मुक्त छंदातून आहे. हिला खास यमक नाही, म्हणजे अलंकारांचे बंधन पाळलेलं नाही, मात्रा वृत्ताचे बंधन पाळलेलं नाही, अक्षर गणवृत्ताचं पण बंधन पाळलेलं नाही. तुम्ही बघा, एक ओळ 8 शब्दांची असेल, दुसरी ओळ 2 शब्दांची आहे, तिसरी पुन्हा एकच, पुन्हा पुढची ओळ 10 शब्दांची, असं पण आहे. म्हणजे मुक्त छंदातून फक्त अर्थाला महत्त्व देऊन तयार झालेला काव्यप्रकार हा भाग या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आणि म्हणून याला मुक्त शैली म्हणावी लागेल. रसिकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही जी भाषा आहे, या भाषेमध्ये म्हणजे ही जी शब्द वापरलेले हे आव्हानात्मक शब्द आहे. वस्तू आणि माणूस यांच्यामध्ये स्नेहबंध राखण्यासाठी अतिशय आत्मीयता दर्शवण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. मग आता मी तुम्हाला पद्य विभागाची कृतीपत्रिकेमध्ये पद्य विभाग कसा असेल याबाबतची माहिती सांगितलेली आहे. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे हा 16 गुणांसाठी दिलेला आहे. पद्य विभाग झाल्यानंतर आपला तिसरा विभाग आहे स्थूल वाचन. आता तुम्ही पाठ्यपुस्तक जर डोळ्यासमोर फिरवलं असेल किंवा तुम्ही अनुक्रमणिका जरी बघितली असेल आपल्या कुमार भारतीच्या मराठी विषयाच्या भाषेची म्हणजे प्रथम भाषेची, तर त्यामध्ये तुम्ही पाहिले 4 विभाग आहे. या 4ही विभागांमध्ये 4 स्थूल वाचन दिलेले आहे. तर या 4 स्थूल वाचनावर आधारित 3 गुणांच्या 2 कृती तुम्हाला करण्यास सांगितल्या जातील. स्वमतावर आणि अभिव्यक्तीवर आधारित 3 कृती दिल्या जातील. पण त्या 3 कृतींपैकी तुम्हाला 2 कृती सोडवाव्या लागणार आहे. उदाहरणार्थ गिरिजा कीर यांचं बालसाहित्य दिलेलं आहे, म्हणजे पाठाचंच नाव दिलेलं आहे बालसाहित्यिका गिरिजा कीर, अशा प्रकारचे. किंवा स्वाती महाडिकांचा पाठ दिलेला आहे, भरपूर आहे. रेखा मिश्राचा आहे, व्युत्पत्ती कोशाची माहिती दिलेली आहे. म्हणजे सगळ्या प्रकारची, ज्याला आपण सर्वांग सुंदर वाङ्मयाचा अभ्यास तुमचा व्हावा यासाठी हे स्थूल वाचन दिलेलं आहे. आता या स्थूल वाचनामधला एक भाग लक्षात घ्या, 6 गुणांना तुम्हाला तो दिलेला आहे. आता मी मागं सांगितल्याप्रमाणे गद्य विभागामध्ये तुम्हाला उतारे दिले होते, पद्य विभागामध्ये कविता दिलेल्या होत्या. पण स्थूल वाचनामध्ये जे म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकात जे धडे दिलेले आहेत त्यातला थोडासुद्धा भाग उतारा म्हणून थोडक्यात तो दिला जाणार नाही. तर फक्त प्रश्न विचारले जातील आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे, किंवा तुमचा स्वमताचा प्रश्न असेल तो स्वमताचा प्रश्न तुम्हाला लिहावा लागणार आहे. हा झाला तिसरा विभाग. आता विभाग जो चौथा आहे तो आहे भाषाभ्यास. भाषाभ्यासामध्ये प्रामुख्याने 2 भाग केलेले आहे. एक भाग अ आणि दुसरा भाग आहे आ. जो भाग दिलेला आहे, म्हणजे खरं तर व्याकरण विभाग तुम्हाला 16 गुणांसाठी आहे. अ भाग हा 8 गुणांना आणि आ भाग हा 8 गुणांना, 8 आणि 8 16. आता अ भाग जो आहे ना, त्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाईल. तुम्ही कृतीपत्रिका जर समोर ठेवली त्यामध्ये बघा, समास 2 गुणांना आहे, शब्दसिद्धी 2 गुणांना आहे, वाक्प्रचार 4 गुणांना आहे, असे झाले 8 गुण. आता समासामध्ये तुम्हाला ह्यावर्षी 10वीसाठी द्विगु, कर्मधारय आणि द्वंद्व समास आहे. तर द्वंद्व समासाचे पुन्हा उपप्रकार आहे, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि इतर द्वंद्व. म्हणजे इथं काय प्रश्न विचारले जातील, तर योग्य जोड्या लावा असं पण राहील. सामासिक शब्द दिला जाईल, समासाचं नाव दिलं जाईल आणि जोड्या लावा. कधीकधी सामासिक शब्द दिला जाईल आणि त्याचा समास ओळखा. कधीकधी सामासिक शब्द दिला जाईल, विग्रह करा, समास ओळखा. कधीकधी विग्रह दिला जाईल, सामासिक शब्द ओळखा, समास ओळखा. कसंही स्वरूप असेल त्याचं, कसाही प्रश्न विचारला तरी पण जर आपल्याला त्या समासाची वैशिष्ट्ये जर कळालेली असली तर कोणताही प्रश्न आपण सहजगत्या सोडवू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या वर्षी द्विगु, कर्मधारय, द्वंद्व हे 3च मुख्य प्रकार आहे. आणि द्वंद्व समासाचे वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व
इतरेतर द्वंद्व असे 3 उपप्रकार आहेत. आता जेव्हा मी प्रत्यक्षामध्ये व्याकरणचा भाग तुम्हाला शिकवणार आहे तेव्हा उदाहरणं देऊन आणि हे सगळे समास सोप्या सुटसुटीत सहज समजेल अशा भाषेत तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे आता लगेच त्याचा खूप काही विचार करण्याची आवश्यकता नाही. मी 100% खात्री देऊन तुम्हाला सांगू शकते की तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये की हा 16 गुणांचा जो प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला 16पैकी 16 गुण सहजगत्या मिळून देऊ शकते अशी खात्री मी या संदर्भाने तुम्हाला देते. आता यामध्ये बघा मी सांगितल्याप्रमाणे दुसरा भाग आहे शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धीचे भरपूर प्रकार आहे. तत्सम, तद्भव, उपसर्गघटित, प्रत्ययघटित, अभ्यस्त वगैरे अनेक प्रकार आहे. परंतु तुम्हाला अभ्यासासाठी फक्त 3च दिलेले आहे: प्रत्ययघटित, उपसर्गघटित आणि अभ्यस्त. हे शब्द मी तुम्हाला 9वीला सुद्धा शिकवलेले आहेत. तरी पण पुन्हा त्याची पुनरावृत्ती घेतली जाईल आणि तो भाग साध्या सोप्या पद्धतीने समजून दिला जाईल. आता इथं अभ्यस्तचा जो प्रकार दिलेला आहे तो 3 प्रकारचा आहे अभ्यस्तमध्ये: पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. तर हे 3ही प्रकार मी तुम्हाला समजावून देणार आहे नंतर. त्यानंतर यामध्ये तिसरा आकडा दिलेला वाक्प्रचार. आता या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अशा वेगवेगळ्या कृती राहणार. उदाहरणार्थ बघा, वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. त्यानंतर म्हणजे याच्यासाठी 4 वाक्प्रचार दिले जातील, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवावे लागतील. प्रत्येक वाक्प्रचाराच्या अर्थाला 1 गुण आणि प्रत्येक वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करण्यासाठी 1 गुण दिला जाईल. असा विभाग 4चा अचा 8 गुणांचा पहिला भाग असेल. त्यानंतर आचा दुसरा भाग आहे 8 गुणांसाठी. त्यामध्ये भाषिक घटकांवर आधारित कृती विचारली जाईल. भाषिक घटकांवर आधारित म्हणजे मी असं म्हणेल की तुम्ही आत्तापर्यंत 9वी इयत्तेपर्यंत जे काही व्याकरण अभ्यासलेलं आहे ते आणि तुमच्या त्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले धडे, कविता, याच्या खाली असणारे व्याकरण किंवा त्या अनुषंगाने असणारे सर्व यावर आधारित हा प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये उदाहरणार्थ बघा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकवचन, अनेकवचन, वचन बदला, वचन ओळखा, यापैकी कोणत्याही 4 घटकांवर आधारित 1 गुणांच्या 4 कृती विचारल्या जातील. अजून कोणता आहे तर शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहिणे. आता शब्दसमूहाबद्दल 1 शब्द म्हणजे उदाहरणार्थ बघा, एक लोकांना प्रिय असा राजा होता. एवढं मोठं आपण वाक्य लिहितो. याऐवजी आपण थोडक्यात एकच शब्द म्हणू शकतो, लोकप्रिय. किंवा बघा, निळा कंठ ज्याला आहे असा तो, त्यापेक्षा नीलकंठ असं आपण म्हणू शकतो. किंवा लंबोदर, गणपतीचंच नाव आहे पण त्याचा विग्रह केला तर काय होईल, लंब आहे उदर ज्याचे असा तो. एवढा मोठा शब्द लिहिण्याऐवजी आपण लंबोदर म्हणजे काय, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द लिहिणे. किंवा शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. आता मी मग सांगितलं शब्दसमूहासाठी 1 शब्द. तर बघा उदाहरणार्थ असाही प्रश्न येऊ शकतो की महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे, मग ते राहील मासिक. 3 महिन्यातून प्रकाशित होणारे त्रैमासिक. 15 दिवसातून प्रकाशित होणारे पाक्षिक. केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ. केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ. अशा पद्धतीने शब्दसमूहासाठी 1 शब्द विचारला जाईल. किंवा मी मग सांगितलं समानार्थी शब्द, वाट असेल तर रस्ता, शक्ती असेल तर ताकद, सामर्थ्य. विरुद्ध म्हटलं तर काय, दुमत असेल एकमत, नापिक असेल सुपीक असं. आणि आता तुम्हाला काय सांगितलं मी की खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा. मग आता बघा, बालपण शब्द दिलेला आहे किंवा बाल आणि पण दिला आणि त्याचं 1 करायचं तर बालपण. किंवा दिलेला शब्द आहे त्याच्यापासून अनेक शब्द बनवा. मग त्याच्यामध्ये बाण, बाप, लप असे पण शब्द तयार होऊ शकतात. तर अशा पद्धतीने असे प्रश्न विचारले जाईल. किंवा लेखन नियमानुसार लेखन करणे म्हणजे काय, तर तुम्हाला 4 शब्द दिले जातील आणि 4 शब्द, त्या 4 शब्दांपैकी 1 शब्द बरोबर आणि बाकीचे सगळे शब्द चुकीचे. एकच शब्द, उदाहरणार्थ 4 शब्द, 1 शब्द दिला जाईल त्याच्यामध्ये 4 पर्याय दिले जातील. तर त्या पर्यायांमध्ये
एक बरोबर असेल आणि बाकी सगळे चूक असतील तर आपल्याला अचूक पर्याय लिहावा लागणार आहे. अशा पद्धतीने एक शब्द 4 पर्याय असे 4 शब्द दिले जातील आणि त्यातले अचूक शब्द तुम्हाला ओळखायला लावले जातील. त्यानंतर विरामचिन्हांवरचा प्रश्न राहील. वाक्यात विरामचिन्ह टाका किंवा विरामचिन्हाचं नाव दिलं जाईल आणि ते विरामचिन्ह पुढे तुम्हाला लिहायला लावलं जाईल, काढायला लावलं जाईल, किंवा विरामचिन्ह दिलं जाईल आणि नाव लिहायला सांगितलं जाईल अशा पद्धतीने. आणि पुन्हा यामध्ये पारिभाषिक शब्दसुद्धा तुम्हाला लिहिण्यासाठी दिले जातील. आता उदाहरणार्थ बघा, पारिभाषिक शब्द म्हणजे काय, तर तुमच्या पाठ्यपुस्तकात शेवटच्या पानावर दिलेले. बऱ्याचदा आपण मराठी बोलत असताना इंग्रजी भाषेचा सहजगत्या वापर करू शकतो. आता तू नाटक करू नको ऐवजी आपण पटकन ड्रामा शब्द वापरतो. मग तुम्हाला दिले जाईल ड्रामा, मग त्याचा मराठी शब्द लिहा. टॅक्स, त्याचा मराठी शब्द लिहा. कर वगैरे आपण लिहिणार. अशा पद्धतीने आपलं जे मराठी व्याकरण आहे हे व्याकरण 8 + 8 16 गुणांसाठी तुम्हाला दिलं जाईल. आता विभाग 5वा जो आहे तो आहे उपयोजित लेखन. शेवटचा विभाग 5वा. हा उपयोजित लेखनाचा भाग मी तुम्हाला मगा सांगितल्याप्रमाणे 24 गुणांसाठी असणार आहे. तर हा जो आहे तो भाग कसा असेल त्याची माहिती आपण समजावून घेऊ. मध्ये आहे उपयोजित लेखन. उपयोजित लेखनामध्ये पत्रलेखन. तुम्हाला 2 प्रकारची पत्र आहे, एक औपचारिक आणि एक अनौपचारिक. औपचारिक म्हणजे थोडक्यात आपण व्यावहारिक पत्र म्हणूया, त्यामध्ये मागणी पत्र येतं, विनंती पत्र येतं. आणि अनौपचारिक पत्र म्हणजे कौटुंबिक पत्र. आजी आजोबा, आई बाबा, भाऊ बहीण, मैत्रीण मित्र काय असेल यांना लिहिलेलं पत्र, हे झालं कौटुंबिक पत्र. पत्र तुम्हाला 6 गुणांसाठी लिखाणासाठी आहे. तर जुनी पत्राची पद्धत बदललेली. आपण लिहायचो की पत्र लिहिणाऱ्याचा पत्ता उजव्या कोपऱ्यात, ज्याला द्यायचे त्याचा डावा कोपऱ्यात असं असायचं. पण आता आपण सहसा या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असल्यामुळे आपण जो काही ईमेल पाठवतो त्या पद्धतीचं पत्राचा सराव तुमचा व्हावा या दृष्टिकोनातून इयत्ता 10वीसाठी पत्राचा नमुना, पत्राचा टाईप म्हणजे ते कशी लिहायची रचना थोडक्यात तो बदललेली आहे. तर साधारणतः सगळे मुद्दे तुम्हाला जे लिहायचे आहे ते डाव्या बाजूला लिहायचे आहे. मी एकदा व्हॉट्सॲपवरती तुम्हाला पत्रलेखनाचा नमुना पाठवलेला होता, तुम्ही वाचला असेल अशी मला खात्री आहे. फक्त त्याच्यामध्ये एक थोडीशी चूक मला दिसली. ती छोट्या भावाला पत्र पाठवलेलं होतं, त्यामध्ये मात्र त्यांनी तो मायना लिहिताना नमस्कार शब्द टाकलेला होता. कारण मी सुद्धा ती व्हिडिओ क्लिप तुम्हाला यूट्यूबवरून तो नमुना पाठवलेला होता, त्यामुळे त्याच्यामध्ये ती चूक मला आढळली. पण मी म्हटलं आता प्रत्यक्षात मुलांशी बोलू तेव्हा आपण त्यांना सांगू. तर पत्रलेखनामध्ये तेवढी एक चूक आढळली, बाकी त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती बरोबर आहे किंवा योग्य आहे. तशा पद्धतीने तुम्हाला ईमेल ID टाकावा लागणार आहे पत्रामध्ये आणि त्या पद्धतीनेच पत्र लिहावं लागणार आहे. मी जेव्हा प्रत्यक्षामध्ये पत्राचा भाग तुम्हाला शिकवणार आहे त्यावेळेस तुम्हाला ही सगळी माहिती अतिशय खोलात जाऊन तुम्हाला कळेल अशा पद्धतीने नंतर शिकवणार आहे. कारण आता मी लगेच शिकवलं तर आपला कृतीपत्रिकेचा आराखडा बाकी राहून जाईल. त्यामुळे आता बघा, उपयोजित लेखन मी तुम्हाला पत्रलेखन सांगितलं 6 गुणांसाठी. याला किंवा प्रश्न राहील सारांश लेखन. आता तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये पत्रलेखन दिलं जाईल आणि लगेच सारांश लेखनासाठी तिथे उतारा दिला जाणार नाही. मग हा उतारा तुमचा पहिला जो गद्य विभाग आहे मी मगा सांगितला, त्या गद्य विभागामधला जो ई भाग आहे, आ ई मध्ये मी तुम्हाला अपठित उतारा म्हणाले, तर या अपठित उतार्याचाच तुम्हाला 1/3 सारांश करायचा आहे. आता सारांश लेखन कसं करायचं याबाबतची माहिती पण मी नंतर देणार आहे. पण थोडक्यात वरवर माहिती अशी, समजा तुमचा 150 शब्दांचा उतार असेल तर आपले फक्त तुम्ही सारांश करताना तो 50 शब्दांचा उतारा यायला पाहिजे. त्यामध्ये परिच्छेद वगैरे करू नका आणि अर्थपूर्ण मात्र असला पाहिजे. स्वभाषेत लिहायचा पण तो अर्थपूर्ण पाहिजे. दिलेला उतारा 150चा आहे, तुम्ही 50 शब्दात बनवला, पण दिलेल्या उतार्याचा अर्थ आणि तुम्ही बनवलेल्या उतार्याचा अर्थ याच्यात फरक पडता कामा नाही. भाषा आपली म्हणजे काय बोलीभाषा वापरायची असं नाही, प्रमाण भाषेमध्येच लिहायचं आहे, परंतु त्याचा अर्थ आणि मूळ उतार्याचा अर्थ हा एक असला पाहिजे. हा झाला तुमचा विभाग 5 मधला अ भाग. म्हणजे आता याच्यात मी काय सांगितलं, पत्रलेखन किंवा काय राहील सारांश लेखन करा. पत्रलेखनातही 2 पत्र दिले जातील तुम्हाला.
त्यातूनही एक निवडता येईल. आणि पत्र लिहायचंच नसेल तर सारांश लेखन लिहिता येईल. हा झाला अ भाग. अ नंतर आता आ भाग दिलेला आहे. आ भागामध्ये 3 कृती दिल्या जातील. त्या 3 कृतींपैकी तुम्हाला 2 सोडवाव्या लागणार आहे. प्रत्येकी 5 गुणांना 1 कृती दिली जाईल. त्यामध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. म्हणजे तुम्हाला बातमी लिहावी लागेल, जाहिरात लिहावी लागेल किंवा कथा लिहावी लागेल. दिलेल्या 3पैकी 2 कृती करायच्या आहे. तर त्या 1 कृती 5 गुणांना, म्हणजे 5 आणि 5 10 गुण होतात. आता जाहिरात कशी लिहायची, बातमी कशी बनवायची, कथा कशी लिहायची, ही सगळी माहिती मी तुम्हाला प्रत्यक्ष तो विभाग जेव्हा अभ्यासण्यासाठी घेणार तेव्हा सांगणार आहे. तर यामध्ये फक्त मी मागा सांगितल्याप्रमाणे कथेचे जे वेगळेपण आहे, अपूर्ण कथा पूर्ण करा, शब्दांवरून कथा लिहा, वाक्यांवरून कथा लिहा, वगैरे वगैरे, अशा पद्धतीची कथा तुम्हाला लिहावी लागणार आहे. आता 5 गुणांची कथा म्हटल्यानंतर साधारणतः तुमचं A4 साईजचं जे पान आहे ते 1 पान, सव्वा पान एवढेचे असणं आवश्यक आहे. जाहिरात लेखनामध्ये तुम्ही चित्रही काढू शकतात, परंतु त्याच्यासाठी अधिक वेळ वाया घालवता कामा नये. ज्याची जाहिरात द्यायची आहे ती जाहिरात बोलकी असली पाहिजे. हे नंतर मी सगळं तुम्हाला सांगणारच आहे. पण आमध्ये ज्या 3 कृती दिलेल्या असतील त्यापैकी 2 कृती करायच्या. 5 अधिक 5 10, म्हणजे हे 10 आणि पत्राचे 6 किंवा सारांश लेखनाचे 6 म्हणजे झाले 16. आता ई भाग जो दिलेला आहे, या ई भागामध्ये आहे लेखन कौशल्य. लेखन कौशल्य 100 ते 120 शब्दांचं असणार आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला साधारणतः 8 गुणांसाठी ते दिलेलं आहे. एकामध्ये प्रसंग लेखन आहे, म्हणजे प्रसंग लेखन आहे, आत्मवृत्तपर निबंध आणि वैचारिक निबंध. अशा प्रकारचा 2 निबंध दिले जातील. तर तुम्हाला त्यापैकी 1 निबंध लिहावा लागणार आहे. तर किंवा 3 दिले जातील, त्यापैकी 1 लिहावा लागणार आहे. प्रश्न असा राहील, खालील लेखन प्रकारापैकी कोणतीही 1 कृती सोडवा. मग आता उदाहरणार्थ बघा, एखादं उदाहरण दिलेलं आहे. एखाद्या ठिकाणी मस्त नाट्यस्पर्धा पार पडलेल्या आहे, पण त्याचा पारितोषिक वितरणाचा समारंभ आहे. त्याच्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी आलेले आहे, अशी काही माहिती दिली जाईल. आणि मग सांगितलं जाईल की वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे, मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता, अशी कल्पना करून प्रसंग लेखन करा. माझ्या मते तुम्हाला मी निबंध पहिला हाच दिलेला आहे, प्रसंग लेखन. तर याच्यामध्ये तुम्ही स्वतः उपस्थित होता असं गृहीत धरून साधारणतः त्याचं वर्णन तुम्हाला लिहायचं. प्रसंग तुम्ही पाहिलेला आहे आणि तुम्ही त्याचं वर्णन लिहिणार आहात. हे वर्णन लिहिताना सचित्र वर्णन पाहिजे. सचित्र म्हणजे जेव्हा आपण वर्णन वाचणार त्यावेळेस खरोखरच तो प्रसंग आपल्याही समोर आता घडतो आहे असं चित्र उभं राहील, अशी भाषाशैली तुमची त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे आत्मकथन. आत्मकथनाचाही तुम्हाला मी एक विषय दिलेला आहे दुसऱ्या निबंधासाठी. तर त्याचंही वैशिष्ट्य मी टाकलं होतं या आपल्या ग्रुपवरती, की प्रथम पुरुषी सर्वनामातून निबंध लिहा. तर याचं वैशिष्ट्य मी जास्त त्याचं स्पष्टीकरण दिलं नाही तिथं. त्याचं कारण इयत्ता 9वीला मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की आत्मवृत्तपर निबंध हा कसा लिहायचा. म्हणजे उदाहरणार्थ झाड आहे, तर झाड स्वतः बोलत आहे, म्हणजे तुम्ही स्वतः झाड असं गृहीत धरून आणि मग तुम्ही लिहितायत, नमस्कार मित्रांनो मी झाड बोलतोय, आणि मग त्याचं वर्णन प्रथम पुरुषी सर्वनामातून लिहायचं. जेव्हा हा पूर्ण निबंध वाचला जाईल त्यावेळेस वाचणाऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे, वाचून झाल्यावर अरे हे झाड बोलत होतं, मी हे वाचलं पण मला जाणवलंच नाही, ते प्रत्यक्षात असं वाटते ते खरंच झाड बोलत होतं. मग कशाचंही असू द्या आत्मवृत्त, निर्जीवाचंही पण असेल, सजीवाचं पण असेल, पण ते आत्मवृत्त ती व्यक्ती, ती वस्तू, तो घटक स्वतः बोलत आहे असं त्या ठिकाणी जाणवलं पाहिजे. आणि शक्यतो या निबंधाला प्रस्तावना करू नका. काही काय करतात, हा निबंध लिहायला घेतात, एका पानाची प्रस्तावना करतात आणि खास ते आत्मकथन जे असतं ना हे एका परिच्छेदाचं देतात. असा निबंध चालणार नाही. मी तर असं म्हणेन की प्रस्तावना न देता लगेचच आत्मवृत्त, लगेचच आत्मकथन सुरू केलं तरीही चालेल. परंतु मी जे तुम्हाला वाक्य टाकलेलं होतं की प्रथम पुरुषी सर्वनामातून लिहा. प्रथम पुरुषी सर्वनाम मी, आम्ही, आपण हे आहेत, म्हणजे स्वतः आपण तो घटक आहे असं जाणून, आणि मग त्याला काय वाटत असेल ते तुम्ही जर मांडलं तर त्याला आत्मवृत्तपर निबंध असे म्हणतात. आता याची मी थोडक्यात अजून अधिक माहिती तुम्हाला देऊ शकते. आता समजा वर्गातल्या फळाचा आत्मवृत्त आहे, वर्गातला फळा. आता खरं म्हणजे वर्गातला फळा वेगळंच काही बोलेल, कारण काय,
आता हा कोरोना नावाचा जो विषाणू आलेला आहे याच्यामुळे सगळ्या शाळा बंद आहे, वर्गखोल्या बंद आहे. जून महिन्यामध्ये सगळा तुमचा आवाज, शिक्षकांचे आवाज, शिक्षकांचे शिकवण्याचे आवाज या फळ्याच्या कानी पडतात. मग तो काय बोलत असेल त्याचं निवेदन वेगळं राहील आत्ताचं. पण आधीचे फळ्याचं आत्मवृत्त थोडं वेगळं असणार आहे, आत्ताचं वेगळं असणार आहे. जून महिना संपून गेला, जुलै महिना सुरू झाला. सुरुवात अशी राहील बघा. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसाची वाट बघत होतो, परंतु आज मला मात्र तू भेटलेला आहे. पण तुझे मित्र काही दिसत नाही बाबा. अर्थात तुला विचारून उपयोगच नाही. माझ्या लक्षात आलेलं आहे की भयानक अशा प्रकारचा एक विषाणू कोरोना नावाचा हा सगळीकडे फैलावलेला आहे. अनेक माणसं मरत आहेत, याला महामारी असं म्हणतायत. आणि हे पाहिल्यानंतर तर बाबा सगळे दुःखी झाले. पण मी तर अति दुःखी झालेलो आहे, कारण मला तुमचा लळा खूप दिवसाचा लागलेला आहे. तुम्ही नसले तर माझं अस्तित्व शून्य आहे, कारण तुमच्यामुळे मी आहे. माझ्यामुळे तुम्ही आहे असं मी म्हणू शकणार नाही, पण तुमच्यामुळे मी आहे. तुम्हाला जर शिकवण्यासाठी मी इथं उभा नसतो किंवा मी आहे, त्या शिक्षक माझ्याद्वारे तुम्हाला ही सगळ्या प्रकारची माहिती देतात. आता मी पूर्ण निबंध प्रत्यक्षात नंतर त्याचं वर्णन करणार आहे, पण मला हा भाग तुम्हाला काय सांगायचा आहे की आत्मवृत्तपर निबंधामध्ये प्रत्यक्ष आता समजा मी फळा बोलतो आहे असं दाखवलं आहे, तसं तुम्ही झाड स्वतः बोलत आहे किंवा ज्याचं आत्मवृत्त लिहिणार आहात तो घटक स्वतः बोलत आहे असं वर्णन त्यामध्ये असणं आवश्यक आहे. आता शेवटचा जो निबंधाचा प्रकार आहे तो आहे वैचारिक निबंध. वैचारिक निबंधामध्ये साधारणतः 2 बाजू आपण मांडू शकतो. एक योग्य अयोग्य असेल, परंतु आपल्याला जी बाजू पटत आहे, योग्य वाटत आहे, तिचं विश्लेषण, वर्णन त्याच्यामध्ये अधिक देणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ इथं आपण एक विषय घेऊ, भारत माझा देश आहे. आता आपण प्रतिज्ञा म्हणतो, मोठी दररोज म्हणतो, मराठीत, इंग्रजीत, हिंदीमध्ये, भारत मेरा देश आहे, इंडिया इज माय कंट्री, किंवा भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव वगैरे वगैरे. पण खरोखर तशी आपली कृती आहे का? मग भारत जर माझा देश आहे तर त्या देशाबद्दल आपलं जे कर्तव्य आहे आपण त्या पद्धतीने पार पाडतो आहे का? त्या भारतामधलं नैसर्गिक वैविध्यता असेल, लोकांचं राहणीमान असेल, अर्थव्यवस्था असेल, प्रशासनाची पद्धत असेल, काय असेल ते इतर देशांच्या तुलनेमध्ये या देशाचं वेगळेपण असेल, काय असेल ते सगळं तुम्ही मांडा. आणि विशेष म्हणजे जी सकारात्मक बाजू आहे ती अधिकाधिक जास्तीत जास्त मांडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु तरी आपल्याकडनं काही अशा चुका घडतात. माझा देश असून, माझं म्हटल्यानंतर आपण त्याला किती जपतो, तरी पण आपल्याकडनं होणाऱ्या चुका त्याही त्यामध्ये नमूद केल्या पाहिजे आणि हे टाळण्यासाठी आपण अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजे. हा मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी मांडता आला पाहिजे. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे, मी हे तुम्हाला कृतीपत्रिकेचं स्वरूप थोडक्यात समजावून देण्याचा प्रयत्न केला, कारण मी तुम्हाला तुमच्या वर्गपाठाच्या वहीत फक्त लिहून ठेवा असं म्हटलं, पण नुसतं लिहून उपयोग नाही, तर त्याचा अभ्यास किंवा तो आपल्याला सोडवायचा कसा आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. त्यामुळे मी पहिल्या दिवशी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ही कृतीपत्रिका लक्षात आणून दिली. त्यानंतर उद्यापासून आपण गद्य पद्यभाग सुरू करणार आहोत. आता तुम्ही वहीमध्ये जे काही लिहिणार आहात, आता समजा मी आज कृतीपत्रिकेचे स्वरूप समजावून सांगितलं, तर तुम्हाला तिथं ती नोंद करता आली पाहिजे. याला तुम्ही, माझं असं मत आहे, पुष्प पहिले असं नाव द्या. म्हणजे आपल्याकडं तसा संदर्भ राहील, तशा नोंदी राहतील आणि कोणी आपल्याला तशी विचारणा केली तर तो मुद्दा आपल्याला दाखवता येईल. तर आजची तारीख, वेळ आणि वार याची नोंद तुमच्या वहीमध्ये पाहिजे. जिथं कृतीपत्रिकेचा नमुना तुम्ही लिहिला, पण मी स्पष्टीकरण कधी दिलं ती नोंद मात्र तुमच्या वहीमध्ये असणं गरजेचं आहे. आता उद्याला आपण आपला कवितेचा जो पहिला भाग आहे, पाठ्यपुस्तकामधला पहिला जो भाग आहे तो भाग आपण घेणार आहोत. तर यामध्ये मी आता जे स्वरूप समजावून दिलेलं आहे ते जरा शांततेने ऐका, चिंतन करा, समजावून घेण्याचा प्रयत्न करा आणि अडचण असेल तर नंतर मला माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअपवरती नंबरवरती विचारलं तरी चालेल. धन्यवाद.